रेल्वेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज म्हणजे मी तसं सातत्याने प्रयत्न चालले, परंतु ज्या सर्वसामान्य लोकांच्या मग त्या ठिकाणी प्रवासी संघटना असतील किंवा वेगवेगळे उद्योग करणारे व्यावसायिक असतील, तर या प्रश्नांची किंवा आता नव्याने 3री-4थी लाईन होते, मनमाड इंदोर रेल्वे मार्ग होतोय किंवा आपल्याकडे अंडरपास झाले, ओव्हरब्रिज झालेले किंवा अजूनही वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भामध्ये आज मनमाड येथे डी-आर-एम पुनीत अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजन केलेलं होतं आणि ती बैठक नियोजित होती. परंतु ऐनवेळी डी-आर-एम त्या ठिकाणी मीटिंगला उपस्थित राहिले नाही आणि जर ते प्रमुख नाहीये आणि मग मीटिंग घ्यायची कशाला? आणि त्यामुळे ती मीटिंग त्या ठिकाणी बरखास्त करावी लागली. या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय. कारण जर अधिकाऱ्यांना वेळ नसेल, इथं लोकप्रतिनिधी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आहे. रेल्वेचे मी सांगितल्याप्रमाणे अनेक विषय प्रलंबित आहे. मनमाडकरांची अनेक दिवसापासूनची गोदावरी जी मनमाडहून सुटत होती, ती धुळ्याहून चालू केली. आज मनमाडला बसायला जागा नाही, लासलगावला बसायला जागा नाही, निफाडला बसायला जागा नाही. अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक या मीटिंगमध्ये होणं गरजेचं होतं. परंतु डी-आर-एम यांनी ऐनवेळी मीटिंगकडे पाठ फिरवली आणि त्याचा सर्वच मीटिंगच्या निमित्ताने उपस्थित सगळ्यांनी निषेध केला. मी देखील निषेध केला आणि त्याची तक्रार मी रेल्वे मंत्र्यांकडे करणार असून कारण हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न अधिकारी पातळीवरती सहजपणे सुटू शकतात. परंतु ह्या लोकांचं ज्या गोष्टीकडे लक्ष असायला पाहिजे, त्या गोष्टीकडे लक्ष न देता त्या नको त्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे असं दिसतंय आणि म्हणून याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करून ती मीटिंग बरखास्त केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.